शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृषी मित्र संदीप राजळे. आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दीपावलीच्या शुभमुहूर्तावर मी एक नवीन उपक्रम घेऊन आपल्यासमोर येत आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, त्यामध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, आणि विशेष म्हणजे आज मी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर माझं एक नवीन यूट्यूब चॅनल शेती कारण राजकारण या नावाने सुरू करत आहे. या चॅनलचं नाव शेती कारण राजकारण ठेवण्याचा उद्देश म्हणजे शेती माझ्या नसानसात भिनलेली आहे. गेल्या 25 वर्षापासून म्हणजे वयाच्या 20 वर्षापासून मी शेती करत आहे. त्यामध्ये फळबाग असेल, त्यामध्ये प्रामुख्याने डाळिंब शेती गेल्या 22 वर्षापासून मी करत आहे. त्याचबरोबर सर्व भाजीपाला पिके असतील, ऊस असेल, ऊसापासून गूळ बनवणं असेल, एक छोटासा गुराळाचा प्लॅन्ट पण मी चालवतो. गेले बरेच दिवस शेती करत असताना नवीन नवीन अनुभव या ठिकाणी मला आलेले आहेत आणि मी माझं एक कर्तव्य समजतो की आपले जे अनुभव आहेत आपल्या शेतकरी मित्रांना, कृषी मित्रांना आपण शेअर केले पाहिजेत. माझ्याकडे जवळपास 20 एकर स्वतःची आणि 20 एकर आपण भाडेतत्त्वावर घेतलेली शेती आहे. यामध्ये 40 एकरमध्ये आपण रोज बऱ्याचशा पिकामध्ये काम करत असतो. त्यामधील ज्या नवीन नवीन ॲक्टिव्हिटी चालू असतात त्या मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून, माझे काय अनुभव असतील, शेतामधील मी कामे असतील, हे सर्व मी ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर शेती आणि राजकारण या दोन्ही विषयाची खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मी राजकारणावरसुद्धा भाष्य करणार आहे. कारण शेती ही बऱ्याच अंशी सरकारच्या धोरणावर अवलंबून असते. म्हणून सरकारचं शेतीबाबत काय धोरण आहे या विषयावर पण मी बोलणार आहे. रोज आपल्याशी संवाद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. म्हणूनच मी या चॅनलचं नाव शेती कारण राजकारण ठेवलेलं आहे. आपण या चॅनलला चांगला प्रतिसाद द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या चॅनलवर आता मी नवीन काय काय आपल्याला सांगणार आहे ते सुद्धा आता मी समोरील कॅमेरा ऑन करून माझ्या शेत तुम्हाला दाखवतो आणि शेत दाखवता दाखवता तुमच्याशी मी संवाद साधतो. कृषी मित्रांनो, आपण बघू शकता की आपण आपल्या जी भाडेतत्त्वावर शेती घेतलेली आहे दीक्षित परिवाराकडून, त्या 11 एकर शेतीला कृष्णेंदू बाग असं नाव दिलेलं आहे. आपण स्थापन केलेल्या संगलोरी ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, कासार पिंपळगाव या कंपनीमार्फत आपण शेती करतो. आणि कंपनी स्थापन करण्याचा उद्देश एकच आहे की शेतीला आपण उद्योग म्हणून बघितलं पाहिजे. म्हणूनच कंपनी स्थापन करून कंपनीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 40 एकर शेती करत आहोत. ही आपली डाळिंबाची बाग आहे. सुमारे 2000 झाडं या साईडला 1 वर्षाची बाग आहे. आणि या साईडला पुन्हा या ठिकाणी आपण बघू शकता की आणखी 2000 झाडांची आपण लागवड केलेली आहे. ही छोटी झाडे आहेत, ही पण 2000 झाडे आहेत, म्हणजे अशी एकूण 4000 डाळिंबाची झाडे. आणि त्यामध्ये आपण झेंडूंचा आंतरपीक घेतलेला आहे. आणखी त्यामध्ये दुसरं आंतरपीक हे कलिंगड लागवड केलेली आहे. या प्रत्येक पिकावर मी वेगवेगळ्या व्हिडिओमधून आपल्यासमोर येईलच. तर आपण हा जो नवीन चॅनल सुरू केलेला आहे त्याचं नाव शेती कारण राजकारण असं ठेवलेलं आहे. अतिवृष्टीमुळे आपलं झेंडूचं बऱ्याच अंशी पीक वाया गेलेलं आहे आणि कलिंगडसुद्धा आपलं या ठिकाणी वाया गेलेलं आहे.
या चॅनलवर आपल्याला काय काय पाहायला मिळेल याविषयी आपल्याला माहिती सांगतो। माझ्या शेतातली दैनंदिन कामं, पिकं, फवारणी, खत व्यवस्थापन, भाजीपाला, फळबाग, ऊस या पिकावरील प्रयोग, शेतकऱ्यासाठी उपयुक्त योजना आणि सरकारी घोषणा आणि त्या घोषणाचा प्रत्यक्षात काय परिणाम होतो हे स्पष्टपणे मी आपल्याला सांगणार आहे। मग चला मित्रांनो, या नवा प्रवासात माझ्यासोबत या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतातील वास्तव जगाला दाखवा। ही दीपावली आपल्या मेहनतीची, आपल्या उमेदीची आणि आपल्या आत्मविश्वासाची दीपावली ठरवू। मित्रांनो, शेती म्हणजे केवळ नफा नव्हे, ती एक साधना आहे। सरकार बदलतं पण शेतकरी तोच राहतो। म्हणून आता आपण विचार बदलूया। दररोज शेतातील या कामाचा छोटा व्हिडिओ मी या चॅनलवर टाकणार आहे। या चॅनलवरून एकमेकाशी अनुभव शेअर करू, कारण प्रत्येक शेतकरी हा एक शिक्षक आहे। ही दीपावली आपल्या हातातल्या मातीसाठी आणि त्या मातीतून उगवणाऱ्या आशेसाठी साजरी करूया। तर धन्यवाद मित्रांनो। माझ्या या शेती कारण राजकारण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दररोज शेतीतील नवीन नवीन प्रयोग पाहण्यासाठी तयार रहा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।